हे हॅलो गाईज, नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल की वॉटर राईड्स केल्यामुळे हालत एवढी खराब झालेली की आम्ही थांबलोच नाही थोडा पण वेळ, लगेच रूमवरती गेलो कारण आम्हाला परत आवरून बीचवरती यायचं होतं. कारण सनसेट व्हायच्या आधी आम्हाला फोटोशूट व्हिडिओ वगैरे काढून घ्यायचे होते. सो पटकन रूमवरती गेलो, अंघोळ वगैरे केल्या, मस्त फ्रेशनअप झालो आणि लगेचच बीचवरती यायला निघालो. हॉटेल पण एवढं छान होतं, ॲम्बियन्स खूप छान होता. मग तिथं पण थोडेफार फोटो काढले आणि ही आमची गाडी होती जी की भाऊजी बाहेर काढत आहेत आणि त्यानंतर मग आम्ही जायला निघालो बीचवरती. सनसेट व्हायला अगदी थोडा टाईम होता, त्यामुळे मग आम्ही पटकन गडबडीनं चाललो होतो तिकडे. आणि माझ्या बाबूचा पण व्हॉइसओव्हर घ्या तुम्ही हसण्याचा. सो येस, मग आपण इथं आता बीचवरती पोहोचलो. आम्हाला ॲक्च्युली बीचवरती गाडी घेऊन जायचं होतं, गाडीसोबत पण आम्हाला फोटो वगैरे सगळं काढायचं होतं. पण आम्हाला असं कळालं की बीचवरती गाडी न्यायला अलाउडच नाही आहे, फाईन बसतो. मग आम्ही वरतीच गाडी लावली पार्किंगला आणि आम्ही चालत मग आता खाली निघालो आहे. आणि काही व्ह्यू बघा, इतका सुंदर व्ह्यू होता, इतकं मस्त वाटत होतं आम्हाला की बस. आणि पहिल्यांदा चालेल त्यामुळं मग अजूनच एक्साइटमेंट लेवल जर हाय होती. सो पटकन पोचलो, मस्त फोटोज व्हिडिओज वगैरे काढून घेतले. व्ह्यू खूप सुंदर होता आणि सनसेट व्हायला अगदी थोडा टाईम होता, त्यामुळे मी पटपट व्हिडिओज वगैरे काढून घेतले, फोटोज काढून घेतले छान. आणि येस, असा आमचा मस्त असा झाला फोटोशूट. आणि बाबू पूर्ण दिवस काहीच झोपला नव्हता, त्यामुळे तो पूर्ण पेंगावून गेला होता, शांत बसला होता. त्याचे पण फोटोज व्हिडिओज मस्त काढून घेतले. आणि बीचवर गेल्यावरती ही मॅन्डेटरी गोष्ट आहे, प्रत्येकजण हे करतोच. सो मी पण केलं मस्तपैकी. बीचवरती हार्ट काढून घेतलं आणि आमच्या दोघांचे इनिशियल्स टाकले. हे करण्यात एक वेगळीच मजा असते नाही का. मग असंच आमचा फुल टाईमपास चालू होता. बीचवरती सनसेट पण झाला होता. सो असंच थोडा वेळ थांबलो तिथं, त्या वातावरणात थोडा वेळ बसलो, तिथंच गप्पा मारल्या, मस्त व्ह्यू एन्जॉय केला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता निघूया. चहा प्यायचा पण टाईम झाला होता, सो आम्ही निघालो तिथून आणि चहा प्यायला थांबलो. बाबू खूप जास्त दमून गेला होता, खूप पिंगाळून गेला होता, त्यामुळे तो गाडीत बसल्या लगेच झोपला. मग त्यामुळे यांनी मला गाडीतच चहा आणून दिला, मी गाडीतच पिला. कुठली असेल तो डिस्टर्ब झाला असता. मग तिथं थोडीफार विचारपूस केली तर आम्हाला एक हॉटेल कळालं जिथं सी फूड आम्हाला छान भेटल. सो आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. तर गाईज, हे आहे ते हॉटेल सी फूड पॉईंट. छान होतं हॉटेल, जेवण पण खूप छान होतं. तिथं जाऊन पण आम्ही एक तासच टाईमपास केला आणि त्यानंतर आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. मी आणि बाबूची पप्पा जास्त सी फूड लवर नाही आहे, सो आम्ही चिकन थाईच ऑर्डर केली होती. पण बाकी होतं, बाकीच्यांनी मग वेगवेगळ्या थाळ्या ऑर्डर केल्या होत्या, जसं की सुरमई थाई, पापलेट थाई, कोळंबी फ्राय, स्पेशल बांगडा फ्राय, असं बरंच काही घेतलं होतं. सो जेवलो आणि त्यानंतर मग आईस्क्रीम खाऊन रूमवरती गेलो आणि झोपून गेलो. तर गाईज, हा आहे सेकंड डेचा व्लॉग. तर आमचं चेकआउट पण होतं आणि आमचा हा जायचा दिवस होता. सो आम्ही मस्त आवरून फ्रेश वगैरे झालो, बॅग्स वगैरे पॅक केला, गाडीत टाकल्या आणि आलो गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घ्यायला. तर हे सुवर्ण गणेश मंदिर आहे, तिथं आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. सो मग म्हटलं पहिलं दर्शन घेऊया, नंतर नाश्ता वगैरे करूया. आणि पहिल्यांदाच आलो होतो त्यामुळं मग आम्ही नारळ वगैरे पण घेतलं इथं, का तर म्हटलं पहिल्यांदा आलो होतं, नारळ वगैरे फोडून घेऊया. आणि मग दर्शनाला आम्ही आतमध्ये गेलो. तर मंदिर बघू शकता, खूप छान आहे, तुम्ही पण दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. तर काही दर्शन आमचं फार छान झालं, कारण गर्दी नव्हती, मस्त दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथंच थांबलो आणि बाहेर निघालो. तिथं आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या ज्या तिकडच्या फेमस आहेत. आणि त्यानंतर आम्ही मोदक घेतले, उकडीचे मोदक, सूप हे घेतले.
आणि त्यानंतर पुढं निघालो आणि आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची शॉपिंग करायची, जसं बोंबील, सुकट वगैरे. मग आम्ही त्या मार्केटला गेलो, ते सगळं शॉपिंग केलं तिथलं. आणि परत आम्हाला जायचं होतं मच्छी घ्यायला, बांगडा घ्यायला. सो आम्ही मच्छी मार्केटला पण गेलो, पण आम्हाला बांगडा कुठंच भेटला नाही. सो आम्ही फक्त ते पापलेट मच्छी घेतली. आणि येस, मग झाला आता परतीचा प्रवास चालू. पुण्याला जायला आम्ही मग निघालो. आणि नाश्ता वगैरे आम्ही असं काहीच केलं नव्हतं. आम्ही असंच थोडं काही खात होतो. आणि मग जेवणाचाच टाईम झाला होता, 1:30 वाजले होते आय गेस. मग असंच पुढे गेलो आणि जेवणासाठी डायरेक्ट थांबलो आम्ही. तर ही आमची प्रेझा बेबी. आणि येस, मग आम्ही या ढाब्यावरती जेवायला थांबलो. आणि येताना मला घाटात खूप त्रास झाला, तर वॉमिटिंग पण झाली होती. त्यामुळे मी ठरवलं मस्त पोटभर जेवायचं आणि झोपून जायचं, म्हणजे त्रासच नको. पण लकीली मला जाताना काहीच त्रास झाला नाही. आणि जेवण वगैरे आम्ही निघालो. मस्त प्रवास झाला, छान एन्जॉय झाला. अशी आमची ट्रिप खूप छान मस्त अशी पार पडली. मस्त गप्पा मारत गाणी ऐकत आमचा प्रवास पण झाला. आणि हे बघा, आता आम्ही पोहोचलोय सुद्धा आमच्या अपार्टमेंटखाली. सो येस, मस्त अशी ट्रिप झाली, छान एन्जॉय केला. खूप साऱ्या आठवणी घेऊन आम्ही माघारी आलो आहे. तर गाईज, ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. थँक्यू.